नमस्कार मंडळी. आज कार्तिक महिन्यातील एकादशी वर्षाची. तर म्हटलं आज उपवासाला काय करावं? तर वरईचा भात खूप दिवस खाल्ला पण नव्हता. म्हटलं चला ताव मारूया वरईच्या भातावर. तर त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलेत वरईचे. गॅसवरती कढई ठेवायची, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. पांढऱ्या शुभ्र रंगावर येईपर्यंत वरई भाजून घ्यायची चांगली आणि थंड पाण्यामध्ये घालायची. तांदळामध्ये कुठे खर असेल तर ती तळाशी राहते. तीच कढई गॅसवर परत ठेवली आहे मी. 2 चमचे तेल घातले. 2 बटाटे जाडसर चिरून घेतले. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या मिक्सरला. दोन्ही एकत्र घालायचं, तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि जेवढी वरई घेते त्याच्या तिप्पट पाणी घालायचं. पाण्याला चांगली उकळी आली की कूट घालायचं. मी 4 चमचे कूट घातले आणि वरई घालायची. तोपर्यंत बटाटा सुद्धा आपला शिजला जातो. वरई घालायची, झाकण घालायचं आणि मंद गॅसवर 5 मिनिटं शिजू द्यायचं. बटाटा आणि वरई खूप छान शिजली जाते आणि खूप छान असा भात तयार होतो. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट